आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। जयसिंगपूर पोलिसांची दबंग कारवाईत अवघ्या 2 चोरीचा गुन्हा उघड, नातेवाईकच निघाले चोरटी, 6,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। जयसिंगपूर वार्ताहर हुसेन शेख कळवतात की उदगाव तालुका शिरोळ येथे सकाळी घराचे कुलूप काढून आत प्रवेश करून आतील खोलीतील लोखंडी तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती। याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की या घटनेतील फिर्यादी श्रीकांत चिवटे हे आपल्या पत्नीसह घरात दोघेच राहतात। दररोज जनावरांच्या गोठ्यात धारा काढण्यासाठी जातात। गुरुवारी ही दोघे जण धारा काढण्यासाठी गेले असता अज्ञात चोराने दरवाजाच्या कुलूप काढून आत प्रवेश करून तिजोरीतील सोन्याचे दागिने चोरून नेले होते। जनावरांच्या गोठ्यातून घरी परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांना समजले। यावेळी चिवटे दाम्पत्याची पायाखालची वाळू सरकली। त्यांनी लगेच घराबाहेर जाऊन शेजाऱ्यांना ही गोष्ट सांगितली। त्यानंतर तात्काळ जयसिंगपूर पोलिसांना ही माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी करून पंचनामा करण्यात आला। परिसरातील सीसीटीव्ही आणि गोपनीय व तांत्रिक बातमीच्या आधारे तात्काळ या गुन्ह्याचा अवघ्या 2 तासात छडा लावत एका महिलेला ताब्यात घेण्यात आले। सदर महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता महिलेने चोरीची कबुली दिली आहे। ही महिला फिर्यादी श्रीकांत चिवटे यांची नातेवाईकच निघाली। रुपाली संजय संकपाळ वय 43 असे ताब्यात घेतलेल्या संशयित महिलेचे नाव आहे। नातेवाईकच चोर निघाल्याने घटनास्थळी आणि नातेवाईकांच्यात एकच चर्चा सुरू झाली। या प्रकरणाचा जयसिंगपूर पोलिसांनी अवघ्या 2 तासात छडा लावत चोरीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी महिलेला जेरबंद केले। ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय युनुस इनामदार, पोलीस नाईक ताहिर मुल्ला, जावेद आंबेकरी, रहमान शेख, शुभम घाडगे, महेश गाडगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रिया कदम, चालक शेखर अवघडे आणि मोहसिन मोमीन, दीपक माने मेजर यांनी केली। पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी व त्यांच्या गुणेश्वर पथकातील अंमलदारांनी अवघ्या 2 तासात हा गुन्हा उघडकीस आणल्याने जयसिंगपूर पोलिसांच्या तत्परतेचे परिसरातून कौतुक होत आहे। या ठिकाणी फिर्यादी श्रीकांत तातोबा चिवटे, नागोबा मंदिर समोर उदगाव या ठिकाणी त्यांच्या राहतेघरातून सुमारे 7,40,000 रुपये किमतीचे दागिने सकाळी 7 ते 8 या दरम्यानच्या वेळेस चोरीला गेले होते। त्यामध्ये घराचे कुलूप चावीने उघडून घरात प्रवेश करून ते दागिने चोरी गेले होते। सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत आम्ही DP पथक यांना सूचना दिल्या। तसेच पोलीस अधीक्षक सर आणि ॲडिशनल सर तसेच DYSP ठाकूर सर यांनी या गुन्ह्याच्या संदर्भात मार्गदर्शन केले। त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सूचनेप्रमाणे लगेच तपास सुरू करून चोरीचा तपास लगेच सुरू करून यामध्ये DBचे जावेद आंबेकरी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती समजली की सौ रुपाली संजय संकपाळ या व्यक्तीनेच सदरची घरफोडी केली आहे। त्या संदर्भात तिला ताब्यात घेतले असता सुरुवातीला तिने पूर्ववरीची उत्तरं दिली आणि नंतर तिने सदर गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। या गुन्ह्यामध्ये साधारणपणे आतापर्यंत 7,40,000पैकी 6,20,000चे दागिने आतापर्यंत जप्त केलेले आहेत। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही तसेच PSI युनुस इनामदार, जावेद आंबेकरी, रहमान शेख, शुभम घाडगे, प्रिया कदम तसेच बाकी DP पथकाचे तसेच पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी सहकार्य केले। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।